उन्हाळा म्हटलं की असंच आपल्याला जेवण करू वाटत नाही आणि ती भाजी न चपाती तर अशीच आपल्याला खावावीशी वाटत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये तेच तेच चपाती भाजी किंवा भाकरी नकोशी नकोशी होऊन जाते. तर आज स्पेशल उन्हाळ्यासाठी खमंग अशी मसाला भाकरीची रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे. हेल्दी आहे, टेस्टी आहे, बनवायला सोपी आहे आणि तुमच्या तोंडाची चव वाढविणारी आहे. एक भाकरीच्या जागी 2 भाकरी नक्कीच तुम्ही खाल. अशी ही मसाला भाकरी खायला एक नंबर लागते आणि बनवायला चला तुम्हाला रेसिपी दाखवते. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर मसाला भाकरी बनवण्यासाठी मोठ्या मोठ्या 2 वाट्या मी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर उन्हाळ्यामध्ये ज्वारीच्या पिठाची भाकरी खूप छान शरीराला थंडावा देते आणि भाकरीची टेस्ट वाढवण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. सोबत चवीनुसार मीठ घालून घेतलं, चिमूटभर जिरे, चिमूटभर ओवा आणि बारीक कट केलेली खूप सारी कोथिंबीर घातली. चिमूटभर हळद पावडर, चिमूटभर लाल मिरची पावडर आणि इथं 10-12 हिरव्या मिरच्या आणि 20-25 लसणाच्या पाकळ्या त्याच्यात घातला आहे. तुम्हाला लसूण तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात ॲड करू शकता. आता हा ठेचा या पिठामध्ये घालून सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून जसं चपातीचा गोळा बनवतो तसा याचा गोळा बनवून घेतला. तर आता आपण साधी भाकर बनवत नाहीत, मसाला भाकरी बनवतो, तर सर्व पीठ एकत्रच मळून घ्यायचं आहे. पीठ एकदम पातळही नसायला हवं आणि एकदम जाडसरही नसायला हवं. मस्त मध्यम असं पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान पीठ मळून घ्यायचं. ही ना मला काटवटीत भाकरी करायची एवढी हौस. आता फायनली मला ही काटवट भेटली. आमच्या इथं अगस्तीची जत्रा बनते, त्या जत्रा भरते, त्या जत्रामध्ये मला ही काटवट भेटली फायनली. तर मी घेतली. तर नव्या काटवटीत काय मजा येत होती भाकरी करायला. किती दिवसातून वाट बघत होते ह्या काटवटीची. फायनली ती काटवट माझ्याकडं आली आणि काटवटीमधल्या भाकरी ना खायला एकदम मस्त अशा टेस्टी होतात. आणि त्या काटवटीच्या भाकरीत नाही का काय असतंय ना, की आपली आपण लवचिक भाकरी होती ना तशी नाही. काटवटीतली भाकरी ना एकदम टाईट अशी बनून तयार होते. एकच नंबर टाईट भाकरी काटवटीतली तयार होते आणि खायला देखील खूप भारी लागते. आणि गॅसवर नॉर्मली चुलीसारख्या टाईट भाकरी होत नाहीत. होत्यात पण एवढे जास्त होत नाहीत. पण काटवटीत जेव्हा तुम्ही भाकर मळून थापता ना त्यावेळेस ना इतकी मस्त आणि टाईट अशी भाकरी बनवून तयार होते. आता तुम्ही तुमच्या हिशोबाने भाकरी इथं थापून घेऊ शकता. मी कशी भाकरी थापली तुम्ही पाहिलंच असेल. आता भाकरी थापलेली भाकरी इथं तव्यावर अलगद टाकून घेते आणि तव्यावर आपलं भाकरीवर आपल्याला हाताने पाणी फिरवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं पाणी फिरवायला येत नसेल भाकरीवर तर तुम्ही ना कपडा घेऊ शकता एक कॉटनचा आणि कॉटनच्या कपड्याने सुती कपड्याने पाण्यात कपडा भिजवून वरून भाकरीवर फिरून घेऊ शकता. तर छान भाकरी उलटपुलट करून पचून घ्यायची. भाकर पाचल्यानंतर तव्यावर पालती घालायची आणि भाकरी भाजून घ्यायची. तुम्हाला डायरेक्ट तव्यावर भाजायची असली तरी चालेल. मी तवा साईडला ठेवून गॅसवर भाकर भाजून घेत आहे. मस्त छान फुगते बी, झटपट उलटपुलट करायची. तुम्ही पाहू शकता मस्त टाईट अशी भाकरी आपली झालेली आहे. तर छान बाकीच्या भाकरी देखील मी याच पद्धतीने बनवून तयार करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मस्त भाकर आपली तयार झाली आहे. तर इथं 4-5 भाकरी केल्या आणि ह्या मसाला भाकरी खरं सांगू खायला खूप भारी लागल्या आणि घरच्यांना देखील ही रेसिपी खरंच खूप आवडली. उन्हाळी दिवस आहेत, तुम्हीही तुमच्या घरी अशा मसाली भाकरी तयार करू शकता. नक्की आवर्जून तुम्ही अशा मसाला भाकरी तुमच्या घरीही ट्राय करा. खायला एक नंबर लागतात आणि या भाकरी संग तुम्हाला भाजी-बिजीची काही गरज नाही. मस्त दही घ्यायचं आणि दह्यासोबत मी मिरचीचा लोणचं घेतला आहे. तिखट मस्त मिरचीचा लोणचं घ्यायचा, दही घ्यायचं आणि मिरचीचा लोणचं नसेल तर ठेचा घेतला तरी चालेल किंवा साधं लोणचं आणि मस्त
मस्त ताकासोबत, दह्यासोबत आणि लोणचं तोंडी लावून कुस्करून चुरून ही भाकरी खायची. काय मजा येते ना, सांगूच नका. भारी लागते एक नंबर. आणि किंवा अशीच लोणच्या संग आणि दह्या संग लावून लावून भाकरी खाल्ली ना, खूप भारी लागते. तुम्हाला आजची रेसिपी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. बिलकुल विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.